चला सर्वांचं परत एकदा इन्फिनिटी मॅथ अकॅडमी मध्ये स्वागत. आपले जवळपास भरपूर लेक्चर झाले आणि आज हे आहे 5.4. ओके, आतापर्यंत आपण काय काय घेतलंय चला बघा. आपण संभाव्यता टॉपिकला सुरुवात केली होती, ज्याच्यामध्ये आपण सर्वात पहिले काय घेतलंय, बेसिक. नंतर 5.1, 5.2 आणि 5.3 चे 2 व्हिडिओ झाले, ज्याच्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे. एवढं कंप्लीट केलंय आणि आता लास्ट सराव संच आहे जो आहे 5.4. ओके, आता मेन म्हणजे बघा 5.3 पर्यंत जे टॉपिकचं नाव होतं संभाव्यता, त्याच काम नाही पडलं. आपण फक्त शक्यता काढल्या, संभाव्यता काढल्या, पण ऍक्च्युअल मध्ये आपण फक्त लिहिलंय त्याला. आता आपल्याला शक्यता काढावी लागेल. ओके, म्हणजे कशी बघा, प्रश्न काय आहे, 2 नाणी फेकले असता. आपल्याला इथपर्यंतच प्रश्न होता बरोबर. आतापर्यंत सर्व प्रश्न 2 नाणी फेकले असता किंवा 1 नाणी फेकले असता, 1 फासा फेकले असता असंच होतं. पण आता आहे संभाव्यता काढा. काय काढायचंय? आणि संभाव्यता म्हणजेच काय रे, लक्षात आहे, शक्यता आपण 2 प्रकारे लिहू शकतो. एक तर लिहा अपूर्णांकामध्ये. कशामध्ये? अपूर्णांकामध्ये लिहू शकतो, किंवा आपण लिहू शकतो पर्सेंटेज मध्ये. कशामध्ये? पर्सेंटेज मध्ये. आता जे शक्यता आहे याच्यामध्ये 3 शक्यता असतात. कोणकोणत्या बघा. चला बघा, सगळ्यात पहिले शक्यता जर आता म्हटलंय मी, पहिला आहे सूर्य पश्चिमेला उगवितो. काय शक्यता आहे रे? सूर्य पश्चिमेला उगवतो. शक्य आहे का? शक्यच नाहीये ना. पश्चिमेला सूर्य मावळतो, उगवतो का? मग याची शक्यता काय आहे रे? 0. काय आहे? 0. दुसरं जर आपण म्हटलं की सूर्य पश्चिमेला मावळतो, माहित आहे, ट्रूथ आहे, पश्चिमेलाच मावळतो. ओके, म्हणजे पॉसिबिलिटी किती आहे? 1 लिहायची पॉसिबिलिटी. किती लिहायची? 1. बघा, तिसरं जर आपण म्हटलं, एखादं उदाहरण जर घेतलं तर काय आहे, आज पाऊस येणार. आता मला सांगा, पाऊस येणार की नाही येणार सांगता येते का? येऊ पण शकते, नाही पण येऊ शकत. म्हणजे चान्सेस काय आहेत? 50-50. काय आहेत? म्हणजे अर्धे चान्सेस आहेत, म्हणजे 1/2 आहे. समजलं? तर याला म्हणतात पॉसिबिलिटीज. म्हणजेच काय? शक्यता, संभाव्यता. संभाव्यता नेहमी एक तर 0 असेल, एक तर 1 असेल, एक तर अर्धी असेल. ओके, दुसरी काही शक्यता नसते. आणि ऑलवेज अपूर्णांकामध्ये, म्हणजे खाली जो छेद असतो, ओके, या छेदामध्ये नेहमी मोठी संख्या असते. काय असते? मोठी संख्या. आणि वरती काय असते? लहान संख्या. ओके, चला आता एवढं थोडस बेसिक होतं. आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात. चला, आता काय रे शक्यता बघा. वाचा प्रश्न, वाचा मोठ्याने एकदा. 2 नाणी फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. मग आता सर्वात पहिले आपल्याला काढायचं आहे एन ऑफ एस. ओके, म्हणजे आपल्याला एस काढायचं. चला बघा आता, म्हणजे नमुना अवकाश. काय येणार आहे? नमुना अवकाश म्हणजेच काय? यस. काय येणार आहे? 2 नाणी जर फेकले, 2 नाणी म्हणजे काय? कॉइन. कॉइन जर 2 वेळा फेकले तर काय येणार आहे? एक तर एच येणार आहे, एक तर एच टी येणार आहे, एक तर टी एच येणार आहे, एक तर टी टी येणार आहे. हे बेसिक मध्ये झालेलं आहे आपलं. बेसिक मध्ये झालेलं आहे. मग एन ऑफ एस किती आहे आपला? इथं लिहितो मी. एन ऑफ एस किती आहे आपला? म्हणजेच नंबर ऑफ एस किती आहे? 4. 1, 2, 3, 4. याच्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही शक्यता नाहीये. जर 2 नाणी फेकलं तर हेच शक्यता येणार आहे. मग आता याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. याच्यामध्ये किती आहेत? 2 उपप्रश्न आहेत. पहिला आहे कमीत कमी 1 छाप मिळणे. 1 छाप मिळणे. मी पहिले सांगितलेलं आहे तुम्हाला, कमीत कमी म्हटलं म्हणजे जास्त पकडायचे. कमीत कमी म्हटलं म्हणजे जास्त पकडायचे. मग आता कमीत कमी छाप. छाप म्हणजे काय रे?
हेड छापा. मग यांनी काय म्हटलं कमीत कमी एक पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त दोन चालतात. ओके कमीत कमी एक तरी पाहिजे. मग जास्त चालतात म्हणजे बघा हा हे चालेल हे चालणार आणि हे चालणार. मग एन ऑफ आता याला समजा नाव देऊ आपण ए घटना देऊ. काय देऊ ए. चला काय काय येणार याच्यामध्ये चला सांगा. कमीत कमी एक छापा. कमीत कमी एक छापा पाहिजे म्हणजे जास्त चालतात म्हणजे डबल एच येणार आहे. याच्यामध्ये एक आहे म्हणून हा पण चालेल हा पण चालेल हा चालणार का. मग इथे एन ऑफ ए किती येणार आहे 3. आता आपल्याला काढायची आहे पॉसिबिलिटी म्हणजेच काय शक्यता. ही जी ए घटना आहे याची पॉसिबिलिटी इकडे बघ रे. पॉसिबिलिटी कशाची ए ची. मग काय लिहायचं मी पहिले सांगितलं मोठी संख्या खाले म्हणजे हा नमुना का सॅम्पल ऑफ स्पेस काय येणार आहे खाले आणि हा एन ऑफ ए कुठे येणार आहे वरती. क्लिअर. ओके मग मला सांगा एन ऑफ ए किती आहे 3. ओके आणि एन ऑफ एस किती आहे आपला म्हणजे ए ची पॉसिबिलिटी किती आली 3/4. क्लिअर. ओके इथं पॉसिबिलिटी काढायची जे एकूण संख्या आहे म्हणजे एन ऑफ एस आहे खाली लिहायचा. पॉसिबिलिटी कशी काढायची आपल्याला ए ची. मग एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. ओके चला घ्या लिहून पटकन. चला पुढे. छाप न मिळणे म्हणजे घटना बी इथं काय दिलं इथं याला आपण बी नाव देऊ. आणि काय म्हटलंय रे की छाप नाही पाहिजेत छापा पाहिजेच नाही. मग छापा पाहिजे नाही म्हणजे काय नाही पाहिजेत एच नाही पाहिजेत. एच कशामध्ये नाहीये याच्यामध्ये नाहीये. मग टी टी लिहायचं फक्त. मग इथे एन ऑफ बी किती आला रे 1 आला. मग चला आता पॉसिबिलिटी काढू आपण. काय काढू पॉसिबिलिटी एन ऑफ बी ची काय काढू पॉसिबिलिटी म्हणजे संभाव्यता काढू. पी म्हणजे काय पॉसिबिलिटी म्हणजेच काय संभाव्यता. मग मी पहिलेच काय सांगितलं जे टोटल असते जे एकूण असते म्हणजे एन ऑफ एस आपला काय असतं एकूण तो लिहायचा खाली. इथे येणार एन ऑफ एस आणि वरती काय येणार आहे एन ऑफ बी म्हणजे नंबर ऑफ बी. एन ऑफ बी किती आहे 1 आणि इथे किती आहे 4. मग पॉसिबिलिटी ऑफ बी किती आहे 1/4. चला घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे चला प्रश्न दुसरा बघा काय आहे. हा प्राजक्ता समजून घे इकडे लक्ष दे. काय 2 फासे. ओके फासे म्हणजे काय रे डाईस. किती 2 बेसिक मध्ये क्लिअर झालेला आहे हा पूर्ण. त्याच्यामुळे आपण परत परत सांगत बसत नाही. ओके बेसिक हे जे फासे आहेत. ओके किती फासे 2 फासे. आणि 6 तिकडे म्हणजे दोन्ही फासार एक एक दोन्ही सोबत फेकायचे आहेत. मग इकडे आपला काय येणार आहे नमुना अवकाश. नमुना अवकाश आता क्लिअर आहे. नमुना अवकाश किती येणार आहे दोन्ही याच्यावर किती आहेत रे 6 आहेत. बरोबर आहे म्हणजे एका फाशावर 6 असतात. अशी किती फासे आहेत 2 म्हणजे 2 वेळा फेकले तर 6 गुणिले 6 म्हणजे काय रे 36. म्हणजे आपला एन ऑफ एस किती येणार आहे. ओके हे तर क्लिअर आहे. आता ते कसे येणार आहे ते बघू. चला काय रे 1 1 1 2 1 3 इथं 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 लास्ट 6 1 6
4 6 5 10 6 6. ओके चला, हा आहे आपला एन ऑफ यस. नमुना अवकाश किती आला रे? 36. प्रश्न पहिला बघा, याच्यामध्ये काय दिलंय वाच. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज पृष्ठभागावरील अंकांची बेरीज अंकांची बेरीज बेरीज कमीत कमी कमीत कमी 10 असणे. 10 असणे. याच्या अगोदर बघितलं, कमीत कमी म्हटलं म्हणजे काय रे? कमीत कमी म्हटलं म्हणजे काय? जास्त घ्यायचे म्हणजे काय रे? जास्त चालतात. कालच्या जत्रेमध्ये किती पैसे आणले होते? कमीत कमी 800 की 500? ठीक आहे. आता पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असते म्हणजे जास्त चालते. अंकांची बेरीज पृष्ठभागावरील म्हणजे याची या दोघांची बेरीज किती पाहिजे? 10, कमीत कमी 10 पाहिजेत. मग 10 चालते, 11 चालते, 12 चालते, 13 चालते. ओके चला बघा, सांगा बरं कोणकोणते येणार आहे. मग इथं आपण याला ए नाव देतो. ओके, मार्कर चेंज करू, याला ए नाव देतो. चला बघा, कोणकोणत्या त्याची बेरीज जास्त येणार आहे? 10 येणार आहे. बघा इथपर्यंत तर नाहीच येणार, इथपर्यंत 7 येते, इथं 8 पर्यंत येते, इथं 9 पर्यंत येते, इथं येते 10. बरोबर आहे? 10, 5 आणि 5 10, 5 आणि 6 11, 6 आणि 4 10, 6 आणि 5 11, 6 आणि 6 12. हे बाकी तर लहानच येतील, एवढा कॉमन सेन्स आहे आपल्याला की बाकीचे लहानच येतील. मग चला लिहा काय काय आहे. 4.6, 5.5, 5.6, 6.4, 6.5, 6.6. मग एन ऑफ ए किती आहे सांगा? 6. बघा 1 2 3 4 5 6 किती आहे? 6. मग आपल्याला पॉसिबिलिटी जर काढायची असेल, याची शक्यता संभाव्यता काढायची असेल, तर खाली काय लिहू आपण? एन ऑफ यस आणि वरती एन ऑफ ए. मग एन ऑफ ए किती आला? 6. आणि एकूण किती आहेत रे? लक्ष द्या, अपूर्णांकामध्ये जर असं काही आलं 636 तर कधीही याचं संक्षिप्त रूप लिहायचं, त्याला लहान करायचं. अशी संख्या बघायची की ते दोन्हीच्या संख्येच्या पाड्यात येते, दोन्ही याला भाग जाते. मग अशी कोणती संख्या आहे? बघा 6च म्हटलं तर 6 एकच 6 आणि 6 6. ओके, म्हणजे आपण दोन्ही संख्येला काय केलं? 6 ने भागलं, कारण भाग सारखा जायला पाहिजे. बघा इथं 6 ने भागलं, इथं होते 36 झालं, 6 ने भागलं, तर 6 1 आणि 6 6 36, म्हणून उत्तर 1/6 येणार आहे. काय येणार आहे? 1/6. चला घ्या स्क्रीनशॉट. बघा आता पुढचा प्रश्न. ओके, आपला प्रश्न दुसरा चालू आहे, त्याच्यामधला पहिली घटना घेतली, आता दुसरी घटना आणि नंतर एक तिसरी घटना, अशा 3 घटना आहेत प्रश्न 2 मध्ये. तर दुसरी घटना बघा काय म्हणते की पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. अंकाची बेरीज किती पाहिजे? 33. आता मला सांगा, इथं सर्वात मोठे अंक आहेत 6 आणि 6, यांचीच बेरीज किती येत आहे रे? 12. मग बाकी सगळ्यांची तर कमीच येणार आहे, बाकी सर्वांची तर कमीच येणार आहे, म्हणजे 33 असणार का कोणाची? कोणाचीच नाही. मग आपण डायरेक्ट काय लिहू शकतो? रिक्त संच लिहू शकतो. आपण पहिल्या घटनेला ए घेतलं, इथं बी घेऊ, काय येणार रे? काहीच नाही येणार आहे, रिक्त संच येणार आहे. म्हणजे आपला एन ऑफ बी किती येणार आहे? 0 येणार आहे. आणि जर आपल्याला याची पॉसिबिलिटी काढायची असेल, कशाची पॉसिबिलिटी, तर आपण खाली काय घेतो? एन ऑफ यस आणि इथं काय घेऊ आपण? एन ऑफ बी. आता मला सांगा, नंबर ऑफ बी किती आहे रे? 0. आणि नंबर ऑफ यस किती आहे? 36. मग 0चे 36 भाग, कशाचे 36 भाग नाही म्हणजे कशाचेच नाही, काहीच नाहीच आहे ना, म्हणजे 0. काय उत्तर येणार आहे? 0. चला घ्या पटकन स्क्रीनशॉट. तिसरा प्रश्न बघा काय म्हणते. पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. बघा इथे जर विचार केला तुम्ही तर बघा, हा काय रे? हा पहिला फासा आहे आणि हा दुसरा फासा आहे. हा काय आहे? पहिला फासा. हा काय आहे? दुसरा फासा. मग प्रत्येक यावर तेच, हा पहिला फासा, हा दुसरा फासा. मग यांचं म्हणणं काय की पहिल्या फाशावरील जो अंक आहे
तो दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे याच्यापेक्षा हा मोठा पाहिजे. पहिला मोठा पाहिजे, दुसरा लहान पाहिजे. मग चला बघा बरं काय काय आहे तर याच्यामध्ये, की पहिला मोठा आहे. याच्यामध्ये तर एक आहे, सगळ्यात लहानच आहे, सर्व काय लहानच आहे. इथे जर म्हणसाल तर बघा, इथं 2 मोठा आहे, या 1 पेक्षा 2 मोठा आहे. मग लिहा. चला याला सी नाव देऊ आपण. काय रे, 2 1. आता पुढे जर असेल तर हे सारखे सारखे आहेत, चालत नाही. आणि बाकी हे इथं 2 लहान आहेत, हे 2 लहान आहेत, 4 पेक्षा, हे 2 5 पेक्षा लहान आहेत, हे सर्व लहानच आहेत. इथं बघा, या 1 पेक्षा 3 मोठा आहे, 2 पेक्षा 3 मोठा आहे, बाकी हा सारखा आहे आणि हे मोठे आहेत सगळे 3 पेक्षा. मग काय काय येणार आहे इथं, 3.1 आणि 3.2. खाले 4 मोठा आहे, 1 पेक्षा 4 मोठा आहे, 2 पेक्षा 4 मोठा आहे, 3 पेक्षा 4, बाकी हे सगळे मोठे आहेत. ओके, चला मग काय काय येणार आहे, 4.1, 4.2, 4.3 पर्यंत. पुढं सांगा. इथे बघा 5 मोठा आहे ना, एकापेक्षा 5 मोठा आहे, इकडची संख्या मोठी पाहिजेत. ओके, मग हे 5 3 पेक्षा मोठे आहेत, 5 4 पेक्षा मोठे आहेत, 5 सारखे आहेत आणि 5 लहान आहेत. ओके, मग घ्या लिहून. काय रे, 5.1, 5.2, 5.3, 5.4. ओके, 5.5 सारखं आहे, ते येणार नाही. आता इथं बघा, इथं तर डायरेक्ट माहिती आहे आपल्याला 6.1, 6.2, 6.3, 6.4, 6.5 इथपर्यंत हे 6 म्हणजे पहिल्या फाशावरील अंक मोठा आहे, इथं सारखा आहे. ओके, आपल्याला काय पाहिजे होता, पहिले मोठा अंक आणि मग काय लहान अंक. ओके, चला घ्या खालचे लिहून. काय काय रे, 6.1, 6.2, 6.3, 6.4, 6.5. बस. ओके, मोजावर किती आहेत तर 15. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती आहे ते टोटल. मग एन ऑफ सी किती आहे आपली, 15. आणि आपल्याला काढायचं काय आता, पॉसिबिलिटी काढायची. कशाची, सी या घटनेची. काय पॉसिबिलिटीचा फॉर्म्युला, पहिले एकूण खाले आणि इथे ज्याची पॉसिबिलिटी काढायची आहे ते नंबर ऑफ सी आणि अपॉन नंबर ऑफ यस. मग नंबर ऑफ सी किती आहे, 15. नंबर ऑफ यस किती आहे, 36. आता याला लहान करता येते का, बघा, 3च्या पाड्यामध्ये 15 पण येतात आणि 36 पण येतात. 3च्या पाड्यात मग 3 5 15 आणि 3 1 3, 3 दुनी 6. म्हणजे याला कशाने भाग जाते, 3 ने. ओके, चला मग फायनल आन्सर काय, 5/12. चला घ्या लिहून. चला प्रश्न तिसऱ्याकडे वळूत आपण. काय आहे प्रश्न तिसरा, एका पेटीत 15 तिकिटे आहेत. किती, 15 तिकिटे. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही. खाली 2 उपप्रश्न आहेत. ओके, काय प्रश्न याच्यामध्ये पहिला आहे, समसंख्या असणे. समसंख्या असणे. आणि याच्यामध्ये आणखी एक दुसरा प्रश्न आहे, काय आहे, 5च्या पेटीत नाही, 5च्या पटीत. संख्या 5च्या पटीत असणे. असे 2 प्रश्न याच्यामध्ये आहेत. ओके, ठीक आहे, बस. ओके, तर काय काढायचे, यांची संभाव्यता काढायची आहे. काय रे, या घटनेची संभाव्यता काढा. संभाव्यता काढायची आपल्याला 2 घटनेची. आता महत्वाचं, हा आपला काय बनेल रे, यस. याला आपण नाव देऊ ए आणि याला नाव देऊ बी. ओके, चला हे तर पण जस्ट लिहिलं होतं मी. मग मला सांगा, जर एका पेटीमध्ये आपण 1 ते 15 पर्यंत कार्ड लिहिले आणि प्रत्येक, बघा एक संख्या लिहिलेला आहे 1 ते 15 पैकी तिकिटावर, म्हणजे एका तिकिटावर 1 लिहिली असेल,
दुसऱ्या तिकिटावर 2, तिसऱ्या तिकिटावर 4. ओके, हे आपण बेसिक मध्ये घेतलेलं आहे. ओके, हा 3, 4, 5. ओके, हा मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. बरोबर आहे. हे अशी टोटल तिकीट असतील 15. म्हणजे आपला साधा सिंपल आहे. एन ऑफ एस किती आला रे? 15. एन ऑफ एस किती आला? 15. मग पहिली घटना काय म्हणते बघा, इथं आपण लिहू घटना ए. काय म्हणते सांगा? समसंख्या. याच्यामध्ये समसंख्या काढा. समसंख्या माहिती आहे तुम्हाला, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 येतो. ओके, किंवा दोनाचा पाडा म्हणायचं. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26. ओके, मग चला सांगा कोणकोणते आहेत रे? सांगा डायरेक्ट. बघा हे 2, 4, 6, 8, 10, 12, 14. बरोबर आहे. हा, लिहून घेऊ. 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14. टोटल एन ऑफ ए किती आला? इथं लिहितो मी. एन ऑफ ए किती आला? 7. मग मला सांगा, आपल्याला पॉसिबिलिटी काढायची आहे. कशाची? घटना ए ची पॉसिबिलिटी काढायची आहे. मग याच्यासाठी आपण काय करू? टोटल नंबर म्हणजे टोटल सॅम्पल ऑफ स्पेस खाली लिहू आणि आपल्याला ज्याचं काढायचं आहे ते इथं वरती लिहूत आपण. एन ऑफ ए किती आला रे? 7. एन ऑफ एस किती आहे? 15. 7 ही एक मूळ संख्या आहे, जे कोणत्याच पाड्यात येत नाही. 7 काय मूळ संख्या आहे. मग उत्तर काय येणार आपलं? 7/15. क्लिअर? हे झाली घटना ए. आता लगेच आपण काय करू? घटना बी घेऊ. स्क्रीनशॉट घ्या एकदा. ओके, आता घटना बी बघा काय आहे तर, काय रे? संख्या 5च्या पटीत असते. 5च्या पटीत म्हणजे काय रे? 5च्या पाड्यात. 5च्या पटीत म्हणजे काय? 5च्या पाड्यात. मग 5च्या पाड्यात 5 येतात. 5 1 5, 5 2 10, 5 3 15 लिहायचे याच्यामध्ये. एकदम साधं सिंपल आहे. 5, 10 आणि 15. किती आहे रे नंबर ऑफ बी? किती आहे? 1, 2, 3. मग आपल्याला पॉसिबिलिटी काढायची असेल तर काय करतो आपण? खाली लिहितो एन ऑफ एस आणि वरती काय लिहितो आपण? जे काढायचं आहे ते, म्हणजे एन ऑफ बी. मग टोटल एन ऑफ बी किती आहे? 3 आणि खाली किती आहेत? 15. याचा संक्षिप्त रूप होते का? 3च्या पाड्यात 15 येतात का? येतात. मग लिहा 3 1 3, 3 5 15. हे तुमचं आन्सर. ओके, प्रश्न तिसरा संपला. घ्या स्क्रीनशॉट. चला बघा आता पुढचा प्रश्न चौथा. काय दिलाय? अंकाची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर खालील घटनाची संभाव्यता काढा. काय रे? पहिले परत म्हणतात तेच. काय नाही करायचं? रिपिटेशन नाही करायचं. रिपिटेशन म्हणजे 2 अंकी संख्या बनवायची आहे. तर त्याच्यामध्ये ह्या संख्येचा यूज करायचा आपल्याला. कोणकोणत्या संख्येत बघा? 2, 3, 5, 7, 9 या संख्या रिपीट घ्यायच्या आहेत. म्हणजे या संख्या एकामेकासोबत भेट करून द्यायची आणि 2 अंकी बनवायच्या. पण रिपिटेशन नाही आलं पाहिजे. म्हणजे 2 सोबत 2 नाही भेटेल. मग 2 सोबत काय भेटेल? 3 भेटेल. मग काय म्हणतील? 23. 2 सोबत 5 भेटतील म्हणजे काय होणार आहे? 25. 2 सोबत 7 येतील म्हणजे किती होतील? 2 सोबत 9 येतील म्हणजे 29. हे झालं 2चं काम. बरोबर आहे. आता किती रे? 3. 3 या 2 ला भेटेल पहिले म्हणजे 32. 3 3 ला नाही भेटू शकत. 3 5 ला भेटेल 35. 3 7 ला येणार, जवळ येणार आहे. 3 काय येणार आहे? 9 जवळ येणार आहे. क्लिअर? नंतर 5. 5 पहिले कोणाकडे जाणार? 2 जवळ. 5 कोणाजवळ जाणार? 3 जवळ. 5 कोणाकडे जाणार? 7 जवळ. 5 कोणाजवळ जाणार? 9 जवळ. 5चं काम झालं. ओके, काय रे? हे झालं 5चं. आता काय? 7. 7 पहिले कोणाजवळ जाणार? इथे 2 जवळ. 7 जाणार 3 जवळ म्हणजे 73. इथं येतील 75. 75. मग 7 9 जवळ जातील 79. झालं 7चं काम. आता 9चं. 9 कोणाजवळ जाणार? 2 जवळ. 9 कोणाजवळ जाणार? 3 जवळ. 9 5.
9 7 झाला. हा आहे आपला एन ऑफ एस. ओके, म्हणजे यस सॅम्पल ऑफ स्पेस. आता काही राहायला का असं वाटतंय का की सर्व याच्यापासून आणखी एखादी संख्या अशी बनवू शकते? बघा कोणती आहे का? कोणतीच नाहीये, सगळं लिहिले आपण ने. मग आपला नमुना अवकाश यस काय येणार आहे बघा. हे इथं लिहून घेऊ आपण. काय काय सांगा मला. 23 25 27 29 32 35 37 39 52 53 57 59 72 73 75 79 92 93 95 आणि 97. काउंट करा किती आहेत तर. किती आहेत? बघा आय थिंक 1 2 3 4 5 आहेत ना. मग 5 5 25 बहुतेक. 4 4 पंचे 20 असतील. चला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. कारण प्रत्येक संख्येतून बघा टोटल 5 संख्या आहेत. ही संख्या या 4 ला भेटली म्हणजे 4 संख्या तयार झाल्या. म्हणजे या प्रत्येक संख्येतून 4 4 संख्या तयार होत आहेत. आणि टोटल संख्या आहेत 5 5 चोक 20. ओके हा. तर मग इट्स ओके. चला किती आहे टोटल 20. आपला एन ऑफ एस किती आला 20. आता इथं एक घटना दिलेली आहे, ती संख्या विषम असणे. विषम संख्या काय म्हटलेलं आपण. विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 1 3 5 7 9 हे येते ती काय असते आपली विषम संख्या. मग इथं आपण घटना ए घेऊ. काय घेऊ घटना ए. काय रे घटना ए. ती संख्या विषम असेल. विषम म्हणजे चला मग आता याच्यामध्ये विषम कोणकोणते आहेत बघा. इथे बघा 23 आहे 25 आहे 27 आहे 29 आहे सगळेच आहेत. चला इथं 32 नाही आहेत. 35 37 39 आहेत. 52 नाही आहेत कारण इथं 2 आहे एकक स्थानी. 53 57 59 72 नाहीये. 73 75 79 92 नाहीये. 93 95 97 एवढे आहेत. फक्त ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 आहेत ना तेच सम आहेत. बाकी सर्व काय आहेत विषम आहेत. चला घ्या लिहून सांगा पटापट. 23 25 27 29 35 37 39 53 57 59 73 75 79 इथंच घेतो 93 95 आणि 97. काउंट करा. एन ऑफ ए किती आहे मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 टोटल किती आहेत 20. मग किती नाही आहेत बघ. हे 1 2 3 4 नाही आहेत. 20 पैकी 4 नाही म्हणजे 20 मधून 4 गेले 16. किती येणार 16. आता काय करायचे आपल्याला पॉसिबिलिटी कशाची घटना ए ची पॉसिबिलिटी. खाली काय येणार रे एन ऑफ एस आणि वरती काय येणार एन ऑफ ए. मग मला सांगा एन ऑफ एस टोटल किती आहे आपला हा 20 आहे. किती आहे 20. ओके हा बरोबर 20. आणि एन ऑफ ए किती आला 16. मला सांगा याला भाग जाते का कशाने 4 ने पण जाते ना 2 ने पण जाते असं काही नाही. मग 2 ने दिल्यानंतर परत द्यावा लागेल. 4 ने द्या. 4 चोक 16 4 पंच 20. तर सर 2 न भाग देऊ तर 2 न भाग दिला तर बे 8 16 बे 10 20 बरोबर आहे. मग याला आणखी भाग जाते ना. बे चोक 8 बे पंच 10 म्हणजे फायनल आन्सर काय आहे 4/5. ओके चला घ्या स्क्रीनशॉट. पॉज कर. चला दुसरा प्रश्न काय होता याच्यामध्ये 5च्या पटीत. काय 5च्या पटीत. मग तयार झालेल्या संख्या कोणकोणत्या होत्या बघा. एकदा आपण परत नमुना अवकाश लिहून घेऊ.
काय उदाहरण नमुना अवकाश आपला सांगा पटापट. 23, 35, डायरेक्ट 35 कसं काय? 25, 25, 27, 27, 29, 29, 32, 32, 35, 35, 37, 39, 52, 53, 57, 59, 72, 73, 75, 79, 92, 93, 95 आणि 97. बरोबर आहे. हा टोटल एन ऑफ एस होता आपला. एक घटना राहिली होती म्हणून परत लिहावं लागत आहे सर्व. एन ऑफ एस किती आहे टोटल? 20 आहे. किती आहे? 20. घटना बी काय होती की 5च्या पटीत. मग 5च्या पटीत म्हणजे काय रे? 5च्या पटीत म्हणजे 5च्या पाड्यात. 5 1 5, 5 2 10, 5 3 15 असं बघा. चला, म्हणजे 5 ने भाग गेला पाहिजे. लक्ष द्या, 5च्या पटीत म्हटलं म्हणजे काय करायचं बघा. 5ची कसोटी काय म्हणते? इथं तुम्हाला मी 5ची कसोटी लिहून देतो जेणेकरून तुम्हाला आणखी सोपी होणार आहे. सोपी आहे 5ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 येतो त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. 5च्या पटीत असेल म्हणजे काय? फक्त एवढं समजायचं की त्याच्या एकक स्थानी काय पाहिजे? 5 किंवा 0, 5 किंवा 0. मग इथं कुठे कुठे 5 आणि 0 आहे बघा. हे बघा, इथं 25 आहेत, 35 आहेत, बाकी इथं नाही कुठेच. 75 आहेत, 95 आहेत. लिहा. घटना बी. काय आहे रे? सांगा आता काय काय येते त्याच्यामध्ये. 5च्या पटीत म्हणजे काय? 25 येतील, 35 येतील, 75 आणि 95. टोटल किती आहेत रे? एन ऑफ बी किती आहे? 4. मग आपल्याला जर पॉसिबिलिटी काढायची असेल बी ची तर काय करू आपण? एन ऑफ एस एकूण खाले आणि ज्याची काढायची आहे त्याचा नंबर वरती. मग टोटल किती आहे सांगा? 20. आणि एन ऑफ बी किती आला आपला? कशाने भाग जाते रे? 4 नेच जाते. 4 1 4, 4 5. चला घ्या लिहून. चला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. याच्यानंतर संपलंय, काय नाहीये. चला बघा. पत्ता. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता काढला तर खालील घटकाची संभाव्यता काढा. आता क्लिअर आहे. आपल्याला माहिती आहे की एकूण पत्ते 52 असतात. किती पत्ते असतात रे? 52. हा, मग आपल्याला एन ऑफ एस तर क्लिअर मिळाला. बघा, आपण म्हणू शकतो की एकूण कॅट मध्ये किंवा एकूण पत्त्याच्या कॅट मध्ये पत्त्यांच्या आपण इथं पत्त्यांच्या कॅट मध्ये आता ऑलरेडी इथं 52 दिलेलं आहे. 52 पत्ते असतात. आता ते 52 लिहित बसायची गरज नाही. वरपी कंसामध्ये 1 2 इस्पिक 1 2 3 4, नंतर बदाम 1 2 3 4 राणी राजापर्यंत. ओके, चला मग एन ऑफ एस किती आला रे? 52. कारण टोटल पत्ते 52च आहेत. ओके, क्लिअर. पहिली घटना बघा, त्याला ए नाव देऊ आपण. घटना ए. लक्ष द्या रे इकडे. एका मिळणे एकूण टोटल पत्त्यामध्ये किती एके असतात? 4 एके असतात. किती असतात? 4 एके असतात. एकूण पत्त्याच्या कॅट मध्ये पत्त्याच्या कॅट मध्ये 4 एक्का असतात. किती असतात रे? 4. मग क्लिअर आहे आपला एन ऑफ ए किती आला? 4. किती आला? 4. मग आपल्याला काय काढायची आहे? पॉसिबिलिटी काढायची आहे. काय काढायची आहे? मग इथं काय येणार? एन ऑफ एस काय येणार आहे?
इथं एकूण आणि इथं ज्याची पॉसिबिलिटी काढायची आहे ते आपल्याला काढायची ए ची. एन ऑफ एस म्हणजे काय, एकूण काय आहे रे 52 किती आहेत आणि ए किती आहे 4. 4च्या वेळात 52 येतात का, 4 बाय 40 उरले किती 12, 4 त्रिक 12 येतात. ओके मग 4 एक 4 इथं करा 4 एक 4 उरले किती 12, 4 त्रिक 12 1/13 उत्तर येणार आहे. किती येणार आहे 1/13. घटना ए, एकूण पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण 4 एक्के असतात, त्याची आपल्याला संभाव्यता काढायची आहे म्हणजे पॉसिबिलिटी काढायची आहे. या घटनेला आपण ए नाव दिलं. एकूण खाली त्याच्यापैकी किती वरती, एकूण 52 पत्ते त्याच्यापैकी एक्के 4 वरती, संक्षिप्त रूप त्याचं 1/13. चला घ्या स्क्रीनशॉट. काय रे इस्पिक पत्ता मिळणे, याला आपण घटना बी नाव देऊ. काय देऊ, घटना बी. मला सांगा टोटल इस्पिक पत्ते किती असतात, एकूण इस्पिक पत्ते 13 असतात. लक्ष द्या, हे मी ऑलरेडी बेसिक मध्ये घेतलेलं आहे. ओके किती पत्ते असतात टोटल किती, लक्ष द्या इथे परत सांगतो एकदा. टोटल पत्ते 52. 52 मध्ये 26 लाल 26 काळे, याच्यामध्ये परत 13 याच्यामध्ये पण किती 13. मग काळ्यामध्ये कोणकोणते आहेत रे, किल्वर आणि इस्पिक. हे आणखी डीप मध्ये बघायचं असेल तर बेसिक लेक्चर बघा. इथं काय रे, बदाम आणि चौकट. ओके मग हे इस्पिक किती आहे टोटल 13. मग आपला एन ऑफ बी किती आला 13. मग आपल्याला पॉसिबिलिटी जर काढायची असेल याची तर काय करू आपण, एकूण आणि बी. एकूण किती आहे रे टोटल पत्ते किती आहेत 52. 52 मधून आपण इस्पिक काढला, इस्पिक काढायची शक्यता किती आहे 13. मग 13 एक 13, 13 चौक 52, पाडे पाठांतर करा 20 पर्यंत. ओके इथं तुमचं 5.4 संपलं. ओके साधं सिंपल होतं. इथं तुमचं 5वं प्रकरण संपलं. असेच आपण बाकीचे प्रकरण पण संपू. सर्वांना सूचित करण्यात येते की ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. ज्यांनाही ऑफलाईन क्लास पाहिजे असेल त्यांना, त्यांच्यासाठीच महत्वाचे जे शेगावमध्ये आहेत, जे शेगाव पर्यंत येऊ शकतात, त्यांच्यासाठी काय आहे की मॅथ, इंग्लिश आणि सायन्स तिन्ही विषय इथंच घेतले जातील. सायन्स विषय फ्री मध्ये शिकवला जाणार आहे मॅथ आणि इंग्लिश जॉईन केल्यानंतर. ओके तर ऑलरेडी आज पण मी ऍड्रेस आणि माझा मोबाईल नंबर टाकेल. सर्वांनी क्लासला एकदा अवश्य भेट द्या. ओके चला भेटूत. आता पुढच्या लेक्चर कोणता घ्यायचा आहे मला कमेंट मध्ये सांगा. कमेंट बघूत आणि जे सगळ्यांची इच्छा असेल ते घेऊत. ओके किंवा आपण मॅथ 2 सुरू करू. ओके गणित 2. ठीक आहे चला भेटूत पुढच्या लेक्चर मध्ये.